बाळा नमस्कार. नमस्कार. तुझी शाळा कोणती आहे आणि तू काय बनलायस आज? माझं नाव ईशान केदार अभ्यंकर. मी जैन इंग्लिश स्कूल येते आणि आज आम्ही कलापिनीमध्ये आमचं एक नाटक सादर केलं चिवकाऊ 2.0 आणि त्यात मी कावळ्याचा रोल केला होता. बरं, तर ही तयारी करताना काय तू नक्की कशी तयारी केली? शिक्षकांचं सहकार्य कसं होतं, पालकांचं सहकार्य कसं होतं, काय सांगशील? खरं तर आमच्या शाळेला आम्ही असं म्हणतो की इंग्रजी मीडियममध्ये असूनसुद्धा आमची शाळा आम्हाला फार प्रोत्साहित करते की तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, आपल्या मायबोलीविषयी आपल्या मातृभाषेविषयी आपला आदर वाढवावा असं आमच्या शाळेला सतत वाटत असतं. आम्ही या नाटकाची तयारी सलग जेव्हा ही बालनाट्य स्पर्धा सुरू झाली त्याच्या आधी आम्ही एक प्रयोग पुण्यात केला होता, पण आम्हाला इथे आल्यावर असं वाटलं की आमच्या शिक्षकांचं आम्हाला खूप सहकार्य होतं, कारण का त्यांनी आम्हाला आमच्या मातृभाषेविषयी पुन्हा एकदा प्रेम मिळवून दिलं. बरं, तर याचे जे विद्यार्थी आहेत ते कितवीपर्यंतचे आहेत? आत्ता इथे 7वी पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित आहेत. ते सगळे तुम्ही 7वी 8वी पर्यंत? 7वी 8वी पर्यंत आहोत आम्ही. मला नाव सांग तुझं. नमस्कार, मी प्राची मयूर पाटणकर जैन इंग्लिश स्कूलमध्ये शिकते आणि आमच्या नाटकाचं नाव चिवकाऊ 2.0. मी त्याच्यामध्ये पोपट बनले होते. पोपट हा पक्षी मला खूप आवडतो कारण तो बोलका पण असतो आणि सगळ्यांची नक्कल करतो. आता हे जे पोपटाचं जे पात्र आहे तू निवडलं आहेस, तुला शाळेने दिलं होतं का तू स्वतः स्वीकारलंस? मी स्वतःच स्वीकारलं. म्हणजे माझे घरचे पण सगळे मला म्हणायचे की तू खूप पोपटासारखी बोलते, तुरू तुरू बोलते, म्हणून मग मी म्हटले की मी पोपटाचा रोल करू शकते. बरं, पोपटाचे गुणधर्म काय सांगू शकशील? कसा पक्षी आहे तो? पोपट खूप चांगला पक्षी आहे आणि तो नक्कल करतो सगळ्यांची, सगळ्या पक्ष्यांना मदत करतो तो. आणि तो सभाचा एक सभापती असतो. दिसायला पण खूप छान असतो, हिरवा असतो आणि त्याला झाडांशी खूप प्रेम असतं. ओके, बरं, याच्यामध्ये सहकार्य कोणाचे लाभले तुला? म्हणजे मला सहकार्य सगळ्या शिक्षकांचे लागले. बरं, पालकांनी तुझी तयारी कशी करून घेतली? पालकांनी म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे घरी प्रॅक्टिस म्हणा किंवा असं काही? हां, पाठांतर घेतलं माझं. म्हणजे माझे पप्पा दिवस 1 तास तरी माझी प्रॅक्टिस घ्यायचे. हा जो ड्रेस आणलेला आहे तू कुठून आणलास तू? हा मला शाळेनेच दिला. हां, व्हेरी गुड, थँक्यू.